Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the another example on the computation of income from salary. This is example number 2 on this particular topic. In this particular example, we are going to study how an income of an individual is calculated as per the provisions of Income Tax Act. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकवरील एक्झाम्पल नंबर 2 पाहणार आहोत की ज्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम सॅलरी पगाराद्वारे जे उत्पन्न मिळतं ते इन्कम टॅक्स ॲक्टच्या नियमाप्रमाणे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचं आपण सेकंड एक्झाम्पल या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 2. रीड द एक्झाम्पल केअरफुली. काय सांगितलं बघा एक्झाम्पलमध्ये. मिस्टर भरत इज वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी इन पुणे. Okay, this is the first sentence of this example, and in this first sentence 2 points are important. First important point is name of person. व्यक्तीचं नाव काय सांगितलेलं आहे तर मिस्टर भरत इज द पर्सन. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज ही इज वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी. तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो. दिस इज सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. अँड थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट इज ही इज वर्किंग इन अ कंपनी विच इज सिच्युएटेड इन पुणे. तो ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी पुणे या शहरामध्ये आहे. आता यापैकी आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर पहिल्यांदा व्यक्तीचं नाव. ज्या वेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व करतो त्यावेळेला पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव आपल्याला तिथं लिहावं लागतं. वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ द पर्सन बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरीचं कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी त्या व्यक्तीचं नाव तिथे मेन्शन करावं लागतं. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंडली, ही इज वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी. एखादा एम्प्लॉई प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो की गव्हर्मेंटमध्ये याचा फरक काय पडतो तर ज्या वेळेला आपण ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर आफ्टर कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस सॅलरी वी गिव द डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. ज्या वेळेला आपण सेक्शन 16च्या डिडक्शन्स देतो त्यावेळेला त्यामध्ये जी एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन असते ती डिडक्शन फक्त कुणाला मिळते. द डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स इज अवेलेबल ओनली टू द गव्हर्मेंट एम्प्लॉईज. इट मीन्स एन एम्प्लॉई हू इज वर्किंग इन अ गव्हर्मेंट सेक्टर. ओके, जो कर्मचारी गव्हर्मेंटमध्ये जॉबला आहे त्यालाच फक्त एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन मिळते. कुठलं ते डिडक्शन आपण रेकॉर्ड कुठे करतो तर अंडर सेक्शन 16. आपण ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर ज्या वेळेला डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 दाखवतो त्यावेळेला ती डिडक्शन फक्त गव्हर्मेंट एम्प्लॉईला मिळते. हा जो कोण एम्प्लॉई आहे मिस्टर भरत, ही इज वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी. आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन मिळत नाही. ओके, एंटरटेनमेंट अलाउन्स हा असा एकमेवच पॉईंट आहे की ज्याचे एकूण 2 इफेक्ट होतात. 2 इफेक्ट. बाकी सर्वांचे नेहमी एकच इफेक्ट होतो. बट एंटरटेनमेंट अलाउन्स असा एकमेव पॉईंट आहे ज्याचे 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट म्हणजे एंटरटेनमेंट अलाउन्स मिळाला, पैसे मिळाले म्हणजे हे त्याचं इन्कम आहे. एकतर ते इन्कम म्हणून रेकॉर्ड केलं जातं. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड इफेक्ट काय तर एंटरटेनमेंट अलाउन्सची आपल्याला डिडक्शन मिळते, वजावट मिळते. त्यामुळे डिडक्शन्स आपण ज्या वेळेला रेकॉर्ड करतो त्यावेळेला त्याचा सेकंड इफेक्ट केला जातो. फक्त एकच इम्पॉर्टंट पॉईंट काय तो म्हणजे डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स इज नॉट अवेलेबल टू प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईला एंटरटेनमेंट अलाउन्सचे डिडक्शन मिळत नाही. त्यामुळे एक्झाम्पल सुरू करतानाच आपण पहिल्यांदा हे फाइंड आउट करायचं असतं की तो एम्प्लॉई प्रायव्हेटमध्ये काम करतोय का गव्हर्मेंटमध्ये काम करत आहे. ओके, पुढे. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला जवळपास 10 ते 12 पॉईंट्स दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला त्या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे की हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, एखाद्या व्यक्तीला जो काय पगार मिळतो त्या पगारामध्ये जे काय 8, 10, 12 गोष्टी एकत्र केलेल्या असतात त्या मोर ऑर लेस सेमच असतात. तो प्रायव्हेटमध्ये असो किंवा गव्हर्मेंटमध्ये असो. ओके, तो कोणत्याही प्रकारच्या जॉबमध्ये असो तरीसुद्धा जो पगार मिळतो तो एक प्रकारे त्याच्या म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे
ओके, पगार जो मिळालेला आहे त्यामध्ये जे काही वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते बऱ्यापैकी सेम असतात. मग आता काय काय सांगितले बघा. फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी. किती सॅलरी सांगितले? बेसिक सॅलरी ₹20,000 पर मंथ. एका महिन्याचा बेसिक पगार, बेसिक सॅलरी. बघा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पॉईंट्स पाहिलेले आहेत. बेसिक सॅलरीचं म्हणजे काय? तर बेसिक सॅलरीचा अर्थ होतो मूळ पगार. बेसिक सॅलरी म्हणजे काय? तर मूळ पगार. आणि ह्याचा इफेक्ट काय करायचा? जेवढा आपल्याला मूळ पगार मिळतो तो फुल्ली टॅक्सेबल आहे. फुल्ली टॅक्सेबल म्हणजे काय? आपल्याला एका महिन्याची रक्कम दिलेली असते, त्याला फक्त वर्षाची रक्कम शोधण्यासाठी गुणिले 12 महिने करायचं. महिन्याची रक्कम जी दिलेली आहे, आपल्या एक्झाम्पलमध्ये एका महिन्याचा बेसिक पगार 20,000 सांगितला आहे, त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला एका वर्षाचा पगार मिळेल आणि हा फुल्ली टॅक्सेबल असतो. याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. बरोबर. त्यामुळे बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार, तो फुल्ली टॅक्सेबल आहे. बघा एक्झाम्पलमध्ये एका महिन्याचा बेसिक पगार किती आहे? 20,000 रुपये. मग महिन्याचं 20,000, वर्षाचा कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले किती महिने करायचं? गुणिले 12 महिने. मग त्याचा इफेक्ट आपण लगेच करूया. इफेक्ट करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरीचं कॅल्क्युलेशनचा जो टेबल आहे तो ड्रॉ करावा लागेल. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्यक्तीचं नाव लागतं. व्यक्ती कोण आहे? मिस्टर भरत. म्हणून सुरुवातीला व्यक्तीचं नाव लिहिलं मिस्टर भरत. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? तर आपल्याला सांगितलं आहे कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम सॅलरी. म्हणून सेकंड लाईनला मेन्शन केलं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. आपण इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करत आहोत, हे सेकंड लाईनला मेन्शन केलं. आणि कोणत्या वर्षासाठी इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे? फॉर असेसमेंट इयर 2021. हे थर्ड लाईनला मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर 2021. ओके. बिफोर सॉल्विंग द एक्झाम्पल, first we have to mention the name of the person. This is first point. On the second line we should mention that we are computing the income from salary. आपण income from salary calculate करतोय हे मेन्शन करायचं. and on the third line we should mention that we are calculating the income for assessment year 2021. आपण ज्या असेसमेंट इयरसाठी हे इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत ते असेसमेंट इयर आपल्याला मेन्शन करावं लागतं. Okay, after mentioning these 3 points, we have to draw 3 columns. First column is titled as particulars, second column is titled as amount in rupees, and third column is also titled as amount in rupees. Okay, these 3 columns we have to prepare. हे 3 columns आपल्याला तयार करावे लागतात and we have to draw these 3 columns for full 1 page of the notebook. नोटबुकच्या पूर्ण 1 पेज आपल्याला हे कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. मग आता सुरुवातीला बघा पहिला पॉईंट काय होता आपल्या एक्झाम्पलमध्ये? बेसिक सॅलरी. एका महिन्याची सॅलरी किती होती? 20,000. आणि हे एका महिन्याची वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. आणि आपण मगाशीच पाहिलं की बेसिक सॅलरी ही फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यामुळे फक्त काय लिहायचं बघा, सुरुवातीला नाव द्यायचं बेसिक सॅलरी. ओके. आपल्याला एका महिन्याची रक्कम दिली त्यामुळे खाली ब्रॅकेटमध्ये ₹20,000 पर मंथ. एका महिन्याची 20,000. वर्षभराचे इन्कम काढण्यासाठी गुणिले 12 महिने केलं. 20,000 गुणिले 12. अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला घ्यायची. किती रुपये? 2,40,000. 20,000 इंटू 12 मंथ्स इज इक्वल टू 2,40,000. ओके. आणि ही रक्कम पूर्णपणे मगाशीच आपण वाचलेलं आहे, इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट काहीच करायची नाही, प्लस नाही मायनस नाही, काही करायचं नाही. त्यामुळे सर्व अमाऊंट हे टॅक्सेबल आहे, ते आहे तशी बाहेरच्या कॉलमला घ्यायची. दिस इज फर्स्ट पॉईंट, बेसिक सॅलरी. आणि कोणत्याही सॅलरीच्या एक्झाम्पलमध्ये ओके पहिला पॉईंट हा नेहमी बेसिक सॅलरीच असतो. ओके. पहिला पॉईंट असतो बेसिक सॅलरी आणि सेकंड पॉईंट नेहमी असतो तो म्हणजे डिअरनेस अलावन्स. डिअरनेस अलावन्सचा अर्थ काय आणि त्याचा इफेक्ट काय केला जातो पहा. तर डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ होतो महागाई भत्ता. डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ काय होतो? तर महागाई भत्ता. जे काय बाजारामध्ये महागाई आहे, जे काय इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये महागाई असते, तर महागाईमुळे आपल्याला जो जादा खर्च करावा लागतो वस्तू खरेदी करण्यासाठी, ओके, तो जादाचा खर्च, महागाईमुळे होणारा जादाचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉयला जादाचा जो पगार देते, जादाचा अलाउन्स देते, त्याला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं. डिअरनेस अलाउन्स मीन्स ए फिक्स्ड अमाऊंट गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द ॲडिशनल एक्सपेन्सेस ड्यू टू इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ. वस्तूची जी काय सतत किमती वाढत असतात
रकमा वाढत असतात, त्यामुळे आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी जादा जो खर्च होतो महागाईमुळे, तो महागाईचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉयला हा महागाई भत्ता देते. त्या महागाई भत्त्याला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, मग हा जो डिअरनेस अलाउन्स आहे याचा इफेक्ट काय करायचा, तर तो देखील जसं बेसिक सॅलरी आहे त्याप्रमाणे डिअरनेस अलाउन्स इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. जेवढा डिअरनेस अलाउन्स त्या एम्प्लॉयला मिळाला आहे ती सर्व रक्कम, पूर्ण रक्कम टॅक्सेबल आहे. आपल्याला एका महिन्याची रक्कम जर दिली असेल, पर मंथ अमाऊंट दिली असेल, त्याला फक्त गुणिले 12 महिने करायचं, आपल्याला वर्षभराची अमाऊंट मिळेल आणि ती अमाऊंट ही पूर्णपणे टॅक्सेबल आहे. ओके, त्यामुळे डिअरनेस अलाउन्स जसं बेसिक सॅलरी टॅक्सेबल आहे तसंच डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता हा सुद्धा फुल्ली टॅक्सेबल आहे. मग बघा आता डिअरनेस अलाउन्स किती सांगितलं आहे. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे डिअरनेस अलाउन्स आहे 8,000 पर मंथ. महिन्याची रक्कम दिली, मग वर्षाची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. मग बघा एक्झाम्पलमध्ये सोल्युशनमध्ये एक ओळ जागा सोडायची तर रेश मारण्याची गरज नाही आहे. एक ओळ जागा सोडायची आणि खाली लिहायचं डिअरनेस अलावन्स. ओके, खाली ब्रॅकेटमध्ये एका महिन्याचं किती सांगितलं आहे 8,000 पर मंथ, महिन्याचे 8,000 आहेत. वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 8,000 गुणिले 12, 12 किती 96,000 रुपये. ओके, महिन्याला 8,000 रुपये मिळाले म्हणजे वर्षभरामध्ये 12 महिन्याची मिळाले 96,000. जेवढी रक्कम मिळाली इट इज फुल्ली टॅक्सेबल. ती पूर्ण टॅक्सेबल आहे, त्यामुळे ती आउटर कॉलमला लिहायची. जर त्याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट असती तर ती इनर कॉलमला मेन्शन केली असती. डिअरनेस अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यानंतर पुढचं काय बघा, थर्ड पॉईंट आहे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. कोणता अलाउन्स आहे? सिटी म्हणजे शहर. ओके, किती रुपये अलाउन्स मिळाला आहे, तर महिन्याला 2,000 रुपये अलाउन्स मिळालेला आहे. आता सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्सचं काय करायचं पहा, तर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्सचा अर्थ काय पहिल्यांदा तो आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे सिटी म्हणजे शहर. ओके, एखाद्या ग्रामीण भागाच्या तुलनेने, गावाच्या तुलनेने शहरामध्ये इस्पेशली जी मोठी शहरं असतात, टेक एक्झाम्पल ऑफ पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, दीज आर द बिग सिटीज of our country. Okay, and for living in such big cities the individual has to spend high amount, he has to spend more amount for living in these big cities. मोठ्या शहरामध्ये राहण्यासाठी जादा खर्च होतो. सर्व प्रकारचे जे खर्च असतात त्या खर्चाची रक्कम ही जास्त असते मोठ्या शहरांमध्ये. त्यामुळे तो जो काही जादाचा खर्च होतो राहण्याचा मोठ्या शहरांमध्ये, तो खर्च भागवण्यासाठी कंपनी एम्प्लॉईला काही रक्कम जादा पगार देते. त्या जादा पगाराला सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स असं म्हटलं जातं. इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट म्हणजे भागवणे ॲडिशनल एक्सपेन्सेस ऑफ लिव्हिंग इन बिग सिटीज. मोठ्या शहरांमध्ये राहण्यासाठी जो जादाचा खर्च होतो तो जादाचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. अँड धिस अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. जेवढी रक्कम मिळाली असेल एम्प्लॉईला वर्षभरामध्ये ती पूर्णपणे टॅक्सेबल आहे, त्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. मग आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघा सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्सची रक्कम किती सांगितली. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स सांगितलेला आहे 2,000 पर मंथ, एका महिन्याला 2,000. मग वर्षभराचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. बघा एक ओळ जागा सोडून लिहायचा सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, नेक्स्ट लाईनला ब्रॅकेटमध्ये ₹2,000 पर मंथ, महिन्याचे 2,000, वर्षाची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 2,000 गुणिले 12, एकूण रक्कम किती मिळाली 24,000 रुपये मिळाले. हे त्या व्यक्तीचं इन्कम आहे आणि ते फुल्ली टॅक्सेबल आहे, म्हणून ते आउटर कॉलमला घ्यायचं. एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी जॉब करतो, जॉब केल्याबद्दल त्याला जे काही कंपनीकडून मिळेल, ओके, ती त्याचं सॅलरीचं इन्कम मानलं जातं. त्यामुळे त्याला इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये ते दाखवलं जातं. दिस इज सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. त्यानंतर काय पहा, नेक्स्ट इज कमिशन रिसिव्ड ₹1,000 पर मंथ. किती रुपये कमिशन मिळाले 1,000 रुपये पर मंथ. एका महिन्याची रक्कम दिली, मग वर्षभराची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. मग आता कमिशनचं काय करायचं पहा, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. कमिशन जे आहे, कमिशन रिसिव्ड एखाद्या एम्प्लॉईला, इफ एनी एम्प्लॉई गेट्स कमिशन देन द कमिशन रिसिव्ड इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट.
जे काही कमिशन मिळालं असेल वर्षभरामध्ये ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे, त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट केली जात नाही. मग आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघा किती कमिशन सांगितलेलं आहे. कमिशनची रक्कम सांगितलेली आहे, कमिशन रिसिवड 1,000 पर मंथ, एका महिन्याला 1,000. मग एका महिन्याचं दिलं आहे, वर्षभराचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करावं लागेल. मग एक ओळ जागा सोडून नाव लिहायचं कमिशन, खाली कंसामध्ये ₹1,000 पर मंथ, महिन्याचे 1,000 आणि वर्षभराची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 1,000 गुणिले 12, उत्तर किती आलं तर 12,000 रुपये. उत्तर किती आलं 12,000 रुपये. त्यामुळे कमिशन मिळालं महिन्याला 1,000 प्रमाणे, वर्षभराचं मिळालं 12,000, ते फुल्ली टॅक्सेबल आहे. हे झालं कमिशन. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, नेक्स्ट पॉईंट इज एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंटसाठी पैसे मिळाले. ओके, प्रत्येक एम्प्लॉई स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी किंवा फॅमिलीच्या एंटरटेनमेंटसाठी काही खर्च करतो. मग हा जो खर्च आहे, हा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला हा एंटरटेनमेंट अलाउन्स देते. किती रुपये दिला त्या व्यक्तीला तर 600 रुपये पर मंथ, एका महिन्याला 600. जेव्हा पर मंथ अमाऊंट दिली जाते तेव्हा वर्षभराची अमाऊंट शोधण्यासाठी त्याला आपण गुणिले 12 महिने करतो, कारण एका वर्षामध्ये 12 महिने असतात. देर आर 12 मंथ्स इन अ इयर. सो व्हेन द अमाऊंट इज गिवन पर मंथ अमाऊंट दिली की त्याला गुणिले 12 महिने करायचं. मग आता एंटरटेनमेंट अलाउन्सचा नियम काय पहा. एंटरटेनमेंट अलाउन्ससाठी नियम, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ ओन अँड फॅमिली मेंबर्स. स्वतःच्या आणि फॅमिलीच्या एंटरटेनमेंटचा जो खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला एंटरटेनमेंट अलाउन्स देते, आणि जेवढी रक्कम मिळाली असेल एम्प्लॉईला, इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. जेवढी रक्कम मिळाली आहे एम्प्लॉईला ती सर्व रक्कम टॅक्सेबल असते, त्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. मग बघा एक्झाम्पलमध्ये एंटरटेनमेंट अलाउन्स किती रुपये मिळाला आहे, महिन्याला 600 रुपये. मग 600 रुपये महिन्याचे लिहिण्याची पद्धत काय बघा, एंटरटेनमेंट अलाउन्स नाव लिहायचं, खाली कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये ₹600 पर मंथ, महिन्याची रक्कम दिली, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 600 गुणिले 12 किती रुपये मिळाले 7,200. 600 गुणिले 12 म्हणजे 7,200 रुपये रक्कम मिळाली आहे. ओके, हा झाला एंटरटेनमेंट अलाउन्स. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्सनंतर पुढचा अलाउन्स सगळ्यात महत्त्वाचा तो आहे एज्युकेशन अलाउन्स. आता एज्युकेशन अलाउन्स म्हणजे काय. एज्युकेशन अलाउन्स मीन्स ॲडिशनल सॅलरी, ॲडिशनल मनी गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देते, त्याला एज्युकेशन अलाउन्स असं म्हटलं जातं. किती रुपये अलाउन्स मिळाला आहे बघा, 150 रुपये पर मंथ, महिन्याला 150 रुपये. मग एका महिन्याला 150 रुपये मिळाले, वर्षभरासाठी किती मिळाले हे शोधण्यासाठी गुणिले 12 महिने, कारण महिन्याला 150 रुपये मिळाले, वर्षभरात शोधण्यासाठी गुणिले 12 महिने. 150 पर मंथ पर चाइल्ड, एका मुलासाठी 150. आणि किती मुलांसाठी पैसे मिळाले फॉर 2 चाइल्ड, 2 मुलांसाठी पैसे मिळाले, म्हणजे 2 मुलांसाठी पैसेही मिळालेले आहेत. बघा एज्युकेशन अलाउन्ससाठी नियम काय आहे. एज्युकेशन अलाउन्सचा नियम काय बघा, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. एम्प्लॉईची मुलं शिक्षण घेत असतील तर त्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला हा जादाचा पगार देते, जादाचे पैसे देते, त्याला एज्युकेशन अलाउन्स असं म्हटलं जातं. मग त्याचं टॅक्सेबल अमाऊंट कशी शोधायची तर एकूण एज्युकेशन अलाउन्स किती रुपये मिळाला, पहिल्यांदा रक्कम मिळाली किती ती रक्कम घ्यायची, त्यातून काही रक्कम माफ करायची, आणि माफ केल्यानंतर जी शिल्लक रक्कम राहील तेवढी टॅक्सेबल होते. मग आता माफ किती करायची तर त्यासाठी नियम आहे 100 रुपये पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्सिमम 2 चाइल्ड. एका महिन्याला 100 रुपये माफ करा, महिन्याला 100, एका महिन्याचे 100 माफ करा, म्हणजे वर्षाचे किती माफ होतील हे शोधण्यासाठी गुणिले 12 महिने करावं लागेल. 100 रुपये महिन्याला गुणिले 12 महिने केलं आणि एका मुलाचे झालं, आणि मॅक्सिमम किती मुलांचे माफ होतात तर 2 मुलांचे. ओके, त्यामुळे सुरुवातीला काय घ्यायचं, पहिल्यांदा किती रुपये मिळाले हे घ्या, त्यातून काही रक्कम माफ करा. ओके, आणि माफ करायची किती महिन्याला 100 रुपये. ओके, मग बघा आता एज्युकेशन अलाउन्सचं काय सांगितलं आहे, मिळताना किती रुपये मिळाले 150 पर मंथ, बरोबर. मग आता बघा
लिहिण्याची पद्धत सुरुवातीला लिहायचं एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड किती रुपये मिळाले, खाली कंसामध्ये 150 पर मंथ, हे महिन्याचे 150 आहेत. वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने आपण करतो, म्हणून गुणिले 12 महिने. आणि किती मुलांचा पैसे मिळाले, पैसे मिळताना 2 मुलांसाठी मिळालेत, म्हणून लिहायचं गुणिले 2 चाइल्ड्स. बरोबर. मग 150 रुपये पर मंथ गुणिले 12 महिने गुणिले 2 चाइल्ड, म्हणजे रक्कम मिळाली किती ती लिहायची इनर कॉलमला. फर्स्ट कॉलमला रक्कम मिळाली 3600. 3600 रुपये एकूण वर्षभरामध्ये मिळाले एज्युकेशनचा खर्च भागविण्यासाठी. रक्कम मिळाली 3600. त्यातून काही रक्कम माफ करा. किती माफ करायचे, मगाशी नियम पाहिला की 100 रुपये पर मंथ एवढे माफ करायचे, म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं ₹100 पर मंथ. महिन्याचे 100, एका महिन्याचे 100, वर्षात महिने असतात 12, म्हणून गुणिले 12 महिने. बरोबर, गुणिले 12 महिने. आणि किती मुलांचा माफ होतो, तर मगाशीच पाहिलं जास्तीत जास्त 2 मुलांचा. मिळताना पैसे किती मुलांना मिळाले, 2 मुलांना, त्यामुळे 2 मुलांचा माफ होईल, म्हणून गुणिले 2 चाइल्ड्स. ओके, जास्तीत जास्त 2 मुलांचा माफ होतो. इथं 2 मुलं आहेत, दोन्ही मुलांना पैसे मिळाले, त्यामुळे दोन्ही मुलांचा माफ होईल, म्हणून 100 रुपये पर मंथ गुणिले 12 महिने गुणिले 2 चाइल्ड्स, गुणाकार किती आला, 2400. मग मिळताना पैसे मिळाले होते 3600, त्यातून 2400 माफ करा, वजाबाकी बाहेर राहिले किती, 1200. तेवढी रक्कम आहे टॅक्सेबल. ओके, त्यामुळे टॅक्सेबल रक्कम शोधण्यासाठी पहिल्यांदा किती रुपये मिळाले, महिन्याला 150 प्रमाणे, 12 महिन्याचे आणि 2 मुलांचे मिळाले 3600. त्यापैकी माफ किती करायचे, महिन्याला 100. एका महिन्याला 100, वर्षाचे शोधण्यासाठी गुणिले 12 महिने आणि 2 मुलांचे माफ होतात, ते 2400 माफ झाले, म्हणजे टॅक्सेबल रक्कम किती, 1200 रुपये. एवढी रक्कम झाली टॅक्सेबल. हा झाला एज्युकेशन अलाउन्स. पुढे काय सांगितलं बघा, पुढचा अलाउन्स आहे हॉस्टेल अलाउन्स. ओके, पुढचा अलाउन्स आहे हॉस्टेल अलाउन्स. किती रुपये मिळाले, हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड ₹350 पर मंथ. महिन्याला 350 रुपये मिळाले, म्हणजे वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. बरोबर. पर चाइल्ड, प्रत्येक मुलाला 350 रुपये मिळाले, पण किती मुलांसाठी, फॉर 1 चाइल्ड. मगाशी जो एज्युकेशन अलाउन्स मिळाला होता तो 2 मुलांसाठी मिळाला. आत्ता जो हॉस्टेल अलाउन्स मिळाला आहे तो फक्त एका मुलासाठी मिळाला आहे. आता हॉस्टेल अलाउन्स जो मिळाला आहे त्याचा अर्थ काय आणि त्याचा ट्रीटमेंट काय करायची, तर बघा, हॉस्टेल अलाउन्ससाठी नियम आहे, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट हॉस्टेल एक्सपेन्सेस ऑफ चिल्ड्रन. आपला जो एम्प्लॉई आहे, एम्प्लॉईचा मुलगा किंवा मुलगी जर हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देते. त्या जादाच्या पगाराला हॉस्टेल अलाउन्स असं म्हटलं जातं. आणि हा जो अलाउन्स आहे तो पार्टली टॅक्सेबल आहे. जेवढी रक्कम मिळाली आहे हॉस्टेलच्या खर्चासाठी त्यापैकी काही रक्कम माफ होते, एक्झम्प्ट होते, म्हणजे माफ होते, आणि उरलेली जी रक्कम आहे ती रक्कम फक्त टॅक्सेबल असते. मग आता पहिल्यांदा रक्कम मिळाली किती ते घ्यायची, त्यातून काही रक्कम माफ करायची आणि उरलेली टॅक्सेबल. परंतु माफ किती करायची, तर त्याच्यासाठी नियम आहे, एक्झम्प्ट करताना 300 रुपये पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्सिमम 2 चाइल्ड. एका महिन्याला 300 माफ करा. महिन्याला किती माफ करा, 300. एका महिन्याचे 300, मग वर्षभराची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करायचं. बरोबर, 12 महिने. आणि जास्तीत जास्त किती मुलांना माफ होतो, 2 मुलांना माफ होतो, 2 मुलांना. पण जर पैसे मिळताना एकाच मुलाचे मिळाले असतील, आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले हॉस्टेल अलाउन्स एका मुलाला मिळाला, एका मुलासाठी पैसे मिळाले असतील तर एकाचेच पैसे माफ होतात. एका मुलासाठी पैसे मिळालेत त्यामुळे एका मुलाचाच माफ होतो. ओके, जास्तीत जास्त 2 मुलांचा माफ होऊ शकतो, पण पैसे मिळतानाच जर एकासाठी मिळाले असतील तर एकाचाच माफ होणार आहे. आणि माफ किती करायचा नियम आहे, 300 रुपये महिन्याला. मग बघा, पहिल्यांदा पैसे किती मिळालेत, हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड 350 पर मंथ, महिन्याला 350 रुपये मिळाले. मग लिहिण्याची पद्धत काय, एक ओळ जागा सोडून लिहायचं, हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड पहिल्यांदा किती रुपये मिळाले, कंसामध्ये 350 पर मंथ, महिन्याला 350, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 350 पर मंथ, महिन्याचे 350, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, आणि किती मुलांचे पैसे मिळालेत, एकाच मुलासाठी, म्हणून गुणिले 1 चाइल्ड. ओके, गुणाकाराला रक्कम मिळाली 4200. 350 गुणिले 12 गुणिले 1, पैसे मिळाले 4200. आता त्यापैकी काही रक्कम माफ करायची.
एक्झम्प्ट म्हणजे माफ. किती माफ करायची? तर आत्ताच आपण नियम पाहिला, ब्रॅकेटमध्ये लिहायचं ₹300 पर मंथ. हॉस्टेल अलाउन्ससाठी नियम आहे ₹300 पर मंथ. महिन्याला ₹300 माफ होतात, म्हणून ₹300 पर मंथ, महिन्याचे 300, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. बरोबर, ₹300 महिन्याला गुणिले 12 महिने. आणि किती मुलाचे माफ होतात? 2. परंतु मिळताना पैसे किती मुलाचे मिळाले? एकाचे, त्यामुळे माफ होताना पण एकाचेच होणार, गुणिले 1 चाइल्ड. त्यामुळे 300 गुणिले 12 गुणिले 1, गुणाकार किती आला? 3600. पैसे मिळाले होते 4200, त्यापैकी 3600 माफ, त्यामुळे वजाबाकी बाहेर किती आली? ₹600. ती ₹600 रक्कम ही झाली फक्त टॅक्सेबल. त्यामुळे जो हॉस्टेल अलाउन्स मिळाला आहे त्यापैकी ₹300 पर मंथ एवढी रक्कम ही एक्झम्प्ट होते आणि उरलेली रक्कम फक्त असते ती टॅक्सेबल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा काय, पॉईंट नंबर 8. पुढचा पॉईंट आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स. किती रुपये मिळाले महिन्याला? तर ₹2000 पर मंथ. महिन्याला रक्कम 2000 मिळाली, एका महिन्याला 2000 मिळाले, वर्षाचे शोधण्यासाठी गुणिले 12 महिने. बरोबर, मग हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो कशासाठी दिला जातो? त्याला नियम काय आहे बघा, ट्रान्सपोर्ट अलाउन्सचा नियम. ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस. प्रत्येक एम्प्लॉईला सकाळी स्वतःच्या घरामधून ऑफिसला जावं लागतं, त्यासाठी जाण्याचा खर्च होतो. काम संपल्यानंतर, ऑफिस टायमिंग झाल्यानंतर ऑफिसवरून घरी परत यावं लागतं, येण्यासाठी खर्च होतो. हा खर्च डेली करावा लागतो. मग हा जो डेलीचा, रोजचा ट्रान्सपोर्टेशनचा, येण्या जाण्याचा खर्च आहे, हा खर्च भागवण्यासाठी जो काय खर्च येतो, हा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादा पगार देते. त्या जादाच्या रकमेला ट्रान्सपोर्ट अलाउन्स असं म्हटलं जातं. ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट म्हणजे भागवणे, टू मीट द डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस, सकाळी घरातून ऑफिसला, अँड ऑफिस टू हाऊस, काम संपल्यानंतर ऑफिसपासून घरी येण्यासाठी जो काय रोजचा खर्च होतो ट्रान्सपोर्टेशनचा, तो खर्च भागवण्यासाठी हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स हा दिला जातो. मग आता या ट्रान्सपोर्ट अलाउन्सपैकी टॅक्सेबल रक्कम किती असते? तर सुरुवातीला घ्यायची ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड, आपल्याला किती रुपये मिळाले. ओके, त्यापैकी काही रक्कम माफ केली जाते. ओके, एक्झम्प्ट म्हणजे माफ केली जाते, आणि उरलेली रक्कम जी असेल तेवढी रक्कम फक्त असते टॅक्सेबल. फक्त प्रश्न येतो माफ किती रुपये करायचे आणि कुणाला करायचे. काय नियम आहे बघा, एक्झम्प्ट रक्कम होते 3200 पर मंथ. महिन्याला 3200 रुपये माफ होतात, पण कुणासाठी? फॉर हँडिकॅप्ड अँड ब्लाइंड ओनली. जे लोक अपंग आहेत किंवा जे अंध लोक आहेत त्यांनाच फक्त हा माफ होतो. आपलं हे जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये हा व्यक्ती अपंग आहे किंवा अंध आहे असं कुठेही सांगितलेलं नाही, त्यामुळे या व्यक्तीला माफ रक्कम काही होणार नाही, एक्झम्प्ट रक्कम ही 0 असेल. बरोबर, मग किती रक्कम मिळाली ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड ती घेऊया, आणि त्यातून एक्झम्प्ट अमाऊंट ही 0 घेऊया. बघा, ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळाला किती? मिळताना मिळाले 2000 पर मंथ. मग लिहिण्याची पद्धत बघा, सुरुवातीला लिहायचं ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड, खाली ब्रॅकेटमध्ये ₹2000 पर मंथ, महिन्याला 2000 मिळाले, वर्षाची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 2000 गुणिले 12 किती रक्कम मिळाली? 24,000 रुपये. महिन्याला 2000 प्रमाणे 12 महिन्याचे मिळाले 24,000. आता त्यातून लेस एक्झम्प्ट म्हणजे माफ कुणासाठी होते? फक्त अपंग किंवा ब्लाइंड असतील तर. हा व्यक्ती अपंग किंवा ब्लाइंड नाही आहे, त्यामुळे त्याला एक्झम्प्ट रक्कम नील होईल, त्यामुळे वजाबाकी बाहेर किती येईल? 24,000 रुपये. जेवढी रक्कम त्या व्यक्तीला मिळालेली आहे, किती रुपये मिळाले होते? 24,000. ते फुल्ली टॅक्सेबल आले, कारण ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो असतो तो फक्त हँडिकॅप्ड आणि ब्लाइंड्स यांनाच फक्त एक्झम्प्ट होतो. नॉर्मल व्यक्तीला हा अलाउन्स माफ होत नाही, तो फुल्ली टॅक्सेबल आहे. इट इज एक्झम्प्ट ओनली टू द handicapped persons and blind persons. This is one additional facility given by the central government to the handicapped and to the blind people. ही एक जादाची सुविधा दिलेली आहे. ओके, नॉर्मल बाकीच्या सर्व लोकांना जे अपंग नाहीत, जे अंध नाहीत, त्यांना ही काय सुविधा मिळत नाही, त्यांना एक्झम्प्ट रक्कम काही होत नाही, सर्व रक्कम ही टॅक्सेबल आहे. दिस इज ट्रान्सपोर्ट अलाउन्स. त्यानंतर बघा कोणता आहे, पॉईंट नंबर 9 हा पहिल्यांदा आलेला आहे, फ्री मील ऑफ ₹60 each फॉर 300 days. आता इथं मील हा शब्द आला आहे. मीलचा अर्थ काय? मील म्हणजे जेवण. ओके, काही कंपन्या
आपल्या एम्प्लॉईला ऑफिस टायमिंगमध्ये, ऑफिसचं टायमिंग नॉर्मली सकाळी 9-10ला चालू होतं ते संध्याकाळी 5पर्यंत असतं. मग हे जे काय ऑफिस टायमिंग आहे या टायमिंगमध्ये कंपनीनं एम्प्लॉईला फ्रीमध्ये जेवण दिलं. मील म्हणजे जेवण दिलं. एक जेवण किती रुपयाचं आहे? एक जेवण आहे 60 रुपयाचं, बरोबर. आणि असं जेवण वर्षभरात किती दिवस मिळालं? तर 300 दिवस जेवण मिळालं. मग आता जेवणासाठी नियम काय बघा. एक जेवण मिळताना 60 रुपयाचं मिळालेलं आहे. जेवणासाठी नियम काय बघा. फ्री मील प्रोव्हायडेड ड्युरिंग ऑफिस अवर्स. जर ऑफिस टायमिंगमध्ये फ्रीमध्ये जेवण दिलं असेल तर काय सांगितलं बघा. द फ्री मील प्रोव्हायडेड ड्युरिंग ऑफिस अवर्स ॲट फ्री ऑफ कॉस्ट इज पार्टली टॅक्सेबल. जेवढी रक्कम आपल्याला फ्रीमध्ये जेवण जे मिळालं आहे त्या फायदा जो झालेला आहे, फ्रीमध्ये जेवण मिळालं, पैसे न देता जेवण मिळालं, हा फायदा आहे. त्यापैकी काही रक्कम ही पार्टली टॅक्सेबल आहे, काही रक्कम टॅक्सेबल आहे. टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची? तर पहिल्यांदा घ्यायचं कॉस्ट ऑफ मील रिसिव्ड. आपल्याला एक जेवण किती रुपयाचं मिळालं सांगा. त्यांनी सांगितलं एक जेवण मिळालं 60 रुपयाचं. किती दिवस मिळालं? म्हणजे रोजचे 60 रुपये जेवणाचे असे किती दिवस आहेत? 300 दिवस. ते झालं कॉस्ट ऑफ मील रिसिव्ड. आपल्याला जे जेवण मिळालं त्याची कॉस्ट, त्याची किंमत घेतली. ती कशी काढली? एक जेवण कितीचं आहे? 60 रुपयाचं. दिवसाला एकदा जेवण मिळतं आणि गुणिले दिवस, किती दिवस जेवण मिळालं त्यानं गुणाकार केला की तेवढी रक्कम ही जेवणाची आहे. ओके. त्यातून लेस काय करायचं? लेस एक्झम्प्ट. आता जेवणासाठी नियम आहे की जेवणाचे किती रुपये माफ होतात? तर 50 रुपये पर मील, 50 रुपये पर जेवण एवढे माफ होतात. ओके. मग माफ किती होतील? एका जेवणाचे 50 रुपये एका जेवणाचे, आणि जेवण किती दिवस मिळाले? 300 दिवस. गुणिले 300 दिवस एवढी रक्कम माफ होईल आणि उरलेली रक्कम फक्त येणार आहे टॅक्सेबल. ओके. मग आता कसं लिहिण्याची पद्धत आहे बघा. आपल्याला जे जेवण मिळालं आहे ते जेवण आहे 60 रुपये. एक जेवण कितीचं आहे? 60 रुपये प्रमाणेचं जेवण आहे 300 दिवस. मग बघा लिहिण्याची पद्धत. लिहिताना लिहायचं फ्री मील रिसिव्ड, जेवण फ्रीमध्ये मिळालं, कंसामध्ये ₹60, 60 रुपयाचं एक, गुणिले 300 दिवस. असं जेवण किती रुपयाचं मिळालं? 18,000 रुपयाचं जेवण मिळालं वर्षभरामध्ये. एक जेवण 60 रुपयाचं म्हणजे रोजचे 60 रुपये, असे 300 दिवसांचे किती झाले? 18,000. त्यापैकी लेस एक्झम्प्ट, काही रक्कम माफ होईल. आणि माफ होताना नियम काय? जेवणासाठी नियम आहे 50 रुपये पर मील एवढे माफ होतात. मग एका जेवणाचे 50, किती दिवस जेवण मिळाले? 300, म्हणून गुणिले 300 म्हणजे माफ किती होतील? 18,000. जेवण मिळालं 18,000चं, त्यापैकी माफ होणार आहेत 15,000. माफ कसे काढले बघा. 50 रुपये पर मील एवढे माफ आहेत आणि गुणिले 300 दिवस. रोजचे 50 रुपये जेवणाचे गुणिले 300, 50 गुणिले 300 गुणाकाराला 15,000. 18,000पैकी 15,000 माफ म्हणजे बाहेर टॅक्सेबल रक्कम किती राहिली? फक्त 3,000 रुपये. ओके. ही झाली टॅक्सेबल अमाऊंट. आता ही जे 3,000 रुपये अमाऊंट टॅक्सेबल आली ती आपण रेडीमेडसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. बघा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची. एक जेवण मिळताना किती रुपयाचं मिळालं? 60 रुपयाचं, बरोबर. त्यापैकी माफ किती होतात? 50 रुपये. 60 रुपयाचं जेवण मिळालं, त्यापैकी 50 रुपये माफ म्हणजे जादाचे राहिलेत पैसे किती? फक्त एका जेवणाचे 10 रुपये. एक जेवण मिळताना 60 रुपयाचं मिळालं, त्यापैकी 50 माफ होतात, हा नियम आहे. म्हणजे 10 रुपये जादाचे. एका दिवसाचे 10 रुपये जादा. आपले दिवस किती सांगितले आहेत? 300. मग दिवसाचे 10, त्याला गुणिले 300 करा. 10 गुणिले 300 जर तुम्ही केलं तर ॲटोमॅटिकली जे उत्तर आहे 10 गुणिले 300चं उत्तर हे 3,000 एवढंच येणार आहे. ओके. परंतु एवढं ॲडिशनल हे न करता नेहमीप्रमाणे जेवण मिळालं कितीचं? एका जेवणाचे 60 प्रमाणे 300 दिवसाचे मिळाले 18,000. त्यातून लेस एक्झम्प्ट, काही रक्कम माफ करा. माफ किती करायचे? 50 रुपये प्रमाणे 300 दिवस, जेवढे दिवस असतील त्याचे 15,000 माफ. टॅक्सेबल रक्कम जी राहिली ती आउटर कॉलमला किती रुपये? 3,000 रुपये. ओके. त्यानंतर पुढे बघा पुढचा पॉईंट काय? फ्री मील नंतर पुढचा 10वा पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन RPF. व्याज मिळालं 12%. किती रुपये मिळालं? 9,600. आता व्याजासाठी नियम काय पहा. इंटरेस्ट ऑन RPFसाठी नियम आहे इंटरेस्ट जे मिळतं प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेवरती त्यापैकी जेवढे व्याज मिळालं आहे त्यापैकी माफ किती करायचं? 9.5% माफ करायचं आणि राहिलेली रक्कम फक्त टॅक्सेबल. त्यामुळे व्याज 9.5% माफ होतं, हा नियम आहे. मग बघा आपल्याला व्याज मिळताना किती टक्क्याने मिळालेलं आहे? व्याज मिळालं आहे 12%. किती रुपये मिळाले? आणि 9,600. मग लिहिताना बघा लिहिण्याची पद्धत इंटरेस्ट ऑन RPF @ 12%. किती टक्क्याने मिळालं ते पण लिहिलं 12%. अमाऊंट मिळालेली घेतली पहिल्या कॉलमला 9,600.
ओके, त्यातनं काही रक्कम माफ करायची म्हणून लेस एक्झम्प्ट. किती टक्के माफ करायचे मगाशी सांगितलं आहे, 9.5% माफ करायचे, हा नियम आहे. मग आता ती अमाऊंट कशी शोधायची, ब्रॅकेटमध्ये लिहायचं. पहिल्यांदा व्याज मिळालं होतं किती, व्याज मिळालं होतं 9,600, म्हणून ती रक्कम घ्यायची 9,600. त्याला भागिले ही 9,600 रक्कम किती टक्क्याने मिळाली होती, 12%, म्हणून भागिले 12. आणि गुणिले माफ किती करायचे, माफ करण्यासाठी नियम आहे 9.5चा, म्हणून गुणिले 9.5. रक्कम मिळाली होती ती घ्यायची 9,600, भागिले ही रक्कम किती टक्क्याने मिळाली त्यानं भागिले 12, आणि गुणिले माफ किती करायची 9.5. म्हणजे माफ किती झाली 7,600. 9,600 पैकी 7,600 माफ झाले, म्हणजे टॅक्सेबल रक्कम राहिली किती, तर 2,000 रुपये. त्यामुळं इंटरेस्ट ऑन RPFसाठी नियम आहे, जेवढं व्याज मिळालं आहे त्यापैकी 9.5% व्याज हे माफ आहे. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट काय पहा, पॉईंट नंबर 11, फ्री यूज ऑफ लॅपटॉप ऑफ ₹20,000. कंपनीनं एम्प्लॉयला लॅपटॉप 20,000चा लॅपटॉप वापरण्यासाठी दिला आहे, यूज करण्यासाठी, आणि तो फ्रीमध्ये दिला. मग 20,000ची वस्तू फ्रीमध्ये वापरायला मिळाली, हा फायदा आहे, बरोबर. मग हा फायदा टॅक्सेबल आहे का माफ आहे, तर बघा, फ्री यूज ऑफ असेट्स गिवन टू एम्प्लॉय. जर कंपनीनं आपल्या एम्प्लॉयला काही असेट्स वापरण्यासाठी, फक्त वापरण्यासाठी फ्रीमध्ये दिले असतील तर नियम काय, कॉम्प्युटर लॅपटॉप जर दिला फ्रीमध्ये वापरायला तर टॅक्सेबल रक्कम नील असते, फायदा काही घ्यायचा नाही. आणि कॉम्प्युटर लॅपटॉप सोडून दुसरी कोणती असेट दिली तर असेटची जी कॉस्ट आहे त्याच्यापैकी 10% रक्कम एवढी टॅक्सेबल मानली जाते. आपल्याला एम्प्लॉयला काय दिले वापरायला, लॅपटॉप, लॅपटॉप वापरण्यासाठी दिला, टॅक्सेबल रक्कम किती घ्यायची, नील घेतली जाते. 20,000ची वस्तू फ्रीमध्ये वापरायला मिळाले, फायदा आहे, फ्री यूज ऑफ लॅपटॉप, परंतु तो फायदा पूर्णपणे एक्झम्प्ट आहे, माफ आहे, त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं नील. ओके, तो स्पेसिफिकली माफ आहे, तो नियमाप्रमाणे. हे झालं लॅपटॉप. पुढे काय सांगितलं पहा, लॅपटॉप नंतर पॉईंट नंबर 12, फ्री टी अँड ब्रेकफास्ट ₹600 पर मंथ. चहा नाश्ता फ्रीमध्ये मिळाला, दर महिन्याला 600 रुपयाचा. आता चहा नाश्ता फ्रीमध्ये मिळाला, नॉर्मली फ्रीमध्ये आपल्याला काय वस्तू मिळाली की तो फायदा असतो आणि तो फायदा टॅक्सेबल असतो. परंतु काय सांगितले बघा, पर्सनल एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. चहा नाश्ताचा खर्च हा आपला पर्सनल आहे, चहा पिणे नाश्ता करणे हा आपला पर्सनल खर्च आहे, तो खर्च कंपनीने पेड केला. काय सांगितलं बघा, फॉलोइंग एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. कंपनीने जरी हे खर्च पेड केले असले तरी ते फुल्ली एक्झम्प्ट आहेत, पूर्णपणे माफ आहेत. त्यामध्ये 3 नंबरलाच पॉईंट आहे बघा, चहा आणि नाश्ता, टी अँड ब्रेकफास्ट. चहा नाश्ता हा आपला पर्सनल खर्च जरी असला, कंपनीने पेड केला तरी तो पूर्णपणे माफ आहे. माफ आहे म्हणजे अमाऊंट कॉलमला लिहायचं नील, टॅक्सेबल रक्कम काही नाही. बघा, फ्री टी अँड ब्रेकफास्ट कंसामध्ये एक्झम्प्ट माफ आहे तो, म्हणून अमाऊंट कॉलमला घेतलं नील, बरोबर, कारण तो स्पेसिफिकली माफ आहे. त्यानंतर बघा एक्झाम्पलमध्ये टी अँड ब्रेकफास्ट झाल्यानंतर शेवटचा पॉईंट आहे, टॅक्स पेड, प्रोफेशनल टॅक्स पेड केला किती रुपये, महिन्याला 200 रुपये. आता टॅक्स पेड केला हा काही इन्कम नाही आहे, टॅक्स पेड केला म्हणजे हा आपला खर्च आहे, या खर्चाचे आपल्याला डिडक्शन मिळते. त्यामुळे सर्व पॉईंट झालेले आहेत. ओके, त्यामुळे आता बेरीज करूया आपण. बघा, आउटर कॉलमची बेरीज करायची. आउटर कॉलमला काय काय अमाऊंट आल्यात पहा, एक तर 2,40,000, 96,000, हे 24,000, हे 12,000, 7,200, 1,200, 600, 24,000, 3,000, त्यानंतर 2,000, नील आणि नील. ह्या सर्वांच्या खाली रेष ओढायची आणि बेरीज करायची आणि बेरीजला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी. किती रुपये ग्रॉस सॅलरी आली सांगा, 4,10,000. हा जो कोण व्यक्ती आहे या व्यक्तीचा ग्रॉस पगार किती आला, 4,10,000. या ग्रॉस सॅलरीमधून खाली लिहायचे एक ओळ जागा सोडून, लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. सॅलरी या टॉपिकच्या डिडक्शन सेक्शन 16मध्ये आहेत. कोणकोणत्या डिडक्शन्स आहेत, एकूण 3 डिडक्शन्स आहेत. पहिली डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन. ती सर्व प्रकारच्या एम्प्लॉई, प्रायव्हेटमध्ये असो, गव्हर्नमेंटमध्ये असो, परमनंट असो किंवा टेम्पररी, सर्वांना मिळते. आणि किती मिळते तर ती 50,000चीच मिळते सर्व प्रकारच्या एम्प्लॉईला. ती फिक्स 50,000 एवढीच मिळते. ही झाली फर्स्ट डिडक्शन. सेकंड डिडक्शन आहे ते असते प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्सची डिडक्शन कोणाला मिळते तर जो एम्प्लॉई टॅक्स पेड करेल, तो परमनंट असो नाही तर टेम्पररी, तो गव्हर्नमेंटमध्ये असो नाही तर प्रायव्हेट, जो टॅक्स पेड करेल त्याला ही डिडक्शन मिळते. त्यामुळे हा व्यक्ती कुठे काम करतो ते महत्त्वाचं नाही, तर टॅक्स पेड किती केला आहे, महिन्याला 200 रुपये. महिन्याचे 200 म्हणजे वर्षाचे काढण्यासाठी 200 गुणिले 12,
किती पेड केला 2400, तेवढ्या सर्व रकमेची त्याला डिडक्शन मिळेल. ही झाली सेकंड डिडक्शन. आणि तिसरी असते ती म्हणजे एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन, जी फक्त कुणाला दिली जाते, गव्हर्नमेंट एम्प्लॉयला. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की हा व्यक्ती प्रायव्हेटमध्ये जॉबला आहे, त्यामुळे याला ही डिडक्शन मिळणार नाही, त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये लिहिलं नील. ओके, ह्या तिन्ही ज्या डिडक्शन्स आहेत त्याखाली रेष ओढायची आणि तिन्हींची बेरीज घ्यायची बाहेर, किती आली 52,400. बघा मग त्या व्यक्तीचा ग्रॉस पगार किती आलेला 4,10,000. 4,10,000मधून हे 52,400 काय करायचे बघा, तर हे लेस करायचे, वजा करायचे. 4,10,000मधून हे 52,400 गेले, वजाबाकी किती राहिली, वजाबाकी राहिली 3,57,600. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, ग्रॉस सॅलरी जी आलेली होती त्यामधून डिडक्शन्स वजा करून जी रक्कम शिल्लक राहते त्याला नाव दिलं जातं इन्कम फ्रॉम सॅलरी. Okay, so this is example number 2 on the computation of income from salary. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see the another example. So, okay, thank you very much.